झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. कडाक्याच्या थंडीतही धुळे महापालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापू लागलंय. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्याच सभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्या या पहिल्याच सभेत आमदार अग्रवाल यांनी आपल्यावरील आरोपही खोडून काढलेत. आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर डांबर चोरीसह इतर आरोप केले जातात. या आरोपांचे खंडन करताना त्यांनी कुणाचा नामोल्लेख न करता विरोधकांवर पलटवार केले. ते म्हणाले, मला म्हणतात काळा जा, माझा बाप काळा, मी काळा, अरे तू तर डुक्कर रे. मला म्हणतात डांबर सो, खानदानी श्रीमंत आहे. डांबर विकायचा माझा धंदा आहे, व्यवसाय आहे. आणि मी छाती ठोकपणे सांगतो, मी डांबराचा धंदा करतो, व्यवसाय करतो. तुझं साधे किराणा दुकान दाखव रे भाऊ. मग एवढा 20-20, 40-40, 50-50 एकर मला तर माहिती नाही कोणता भाग येतो. मल्हार बाग कुठून आला? मला म्हणतो माय मावल्यांना साड्या वाटल्या, भांडे वाटले आणि मतं घेतले. अरे मी दिले, मी भांडे चोरले नाही. घरोघरी जाऊन भांडे जमा केले. कशासाठी? कोणती मूर्ती बांधणार होते? गणपतीची मूर्ती बांधायची आहे. पूर्ण धुळे शहरातलं तांब्याचे भांडे घेतले आणि विकून टाकले. जुन्या लोकांना आठवत असेल, मी विकले नाही, मी दिले. मी माझ्या बहिणींना साड्या वाटप केल्या. आत्ताही करणार होतो, परंतु आचारसंहिता आहे. याच्यानंतर नक्कीच माझ्या बहिणींना मी भाऊबीजची भेट देणारच आहे. मी पैसे कमवतो, भ्रष्टाचारी नाही. मला डांबर चोर म्हणतो. स्टॅम्प चोर तर नाही ना? देशद्रोही तर नाही ना मी? यासोबतच माजी महापौर तथा उबाठाचे नेते भगवान करंकाळ यांच्यावरही आमदार अनुप अग्रवाल यांनी थेट हल्लाबोल केला. मला घरात घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांनी माझ्या गल्लीत तरी फिरून दाखवावे, असे थेट आव्हानच त्यांनी दिले. आणि त्यांच्या बरोबर कोण? भगवान करंकाळ. त्याला तर बोलायचं सुमारच नाही. काय समजता स्वतःला, काय नाही. अरे मारवाडीचा पोरगा म्हणून येडे नका समजू. तुमच्यासारखे 56 टी-शर्ट घेऊन फिरतो हा मारवाडीचा पोरगा. ते योगा लावले, आपण सूर्यनमस्कार लावले. इतके सुंदर अप्रतिम सूर्यनमस्कारचे स्टॅच्यू आपण लावले. संतोषी माता रस्त्याला जा, कधी SRPच्या समोर बघा, तर तो आम्हाला म्हणतो हे अनुप अग्रवालला घेऊन जा म्हणे, तिथं सूर्यनमस्कार करायला लावा. अरे आम्ही हिंदू आहोत, सनातनी आहोत. आमचं देव आहे सूर्यदेव, रोजच नमस्कार करतो अनुप अग्रवाल. तुमच्यासारखा नाही. अपने वाले एरिया में जाने का और बोलने का, वो अनुप अग्रवाल तो मैं घर पे घुस के मारूंगा. अरे यारा, माझ्या गल्लीत तर येऊन दाखव, घरात आके मारूंगा. अशी मानसिकता. आम्हाला म्हणतात गुंड. या शहरात सर्वात मोठा गुंड कोण होता? तो भगवान करंकाळ होता का नाही? शहराचे तापमान अजूनही घसरलेले असून थंडीचा कडाका जाणवतोय. मात्र अशा थंडीतही महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापताना दिसते. प्रचारात भारतीय जनता पार्टीने आघाडी घेऊन प्रभाग निहाय सभा सुरू केल्यात. प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्या पहिल्या सभेतील आमदार अनुप अग्रवाल यांच्या पहिल्या भाषणाची शहरात चांगलीच चर्चा होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.